खेवलकर यांच्या फोनमध्ये मुलींचे अनेक नग्न व्हिडिओ आणि फोटो सापडले असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दावा केलेला आहे। देशातलं सर्वात मोठं रॅकेट हे असू शकतं। प्रांजल खेवलकर यांची एसआयटी मार्फत चौकशी होईल असं चाकणकर यांनी सांगितलं। व्हिडिओच्या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेलिंग केली जायची, महिलांची तस्करी मोठ्या प्रमाणात झाली, नशा देऊन मुलींवर लैंगिक अत्याचार केले जायचे आणि त्यांना ब्लॅकमेल केलं जायचं असे अनेक आरोप रुपाली चाकणकर यांनी केलेले आहेत। घरातल्या मोलकरणीचेही मोबाईलमध्ये घाणेरडे फोटो सापडले असाही चाकणकर यांनी दावा केला आहे। आणि खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये नेमकं काय काय सापडलं असं रुपाली चाकणकर म्हणतात, आपण बघूया। मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये मुलींचे 1497 नग्न फोटो होते। मुलींसोबतचे 252 अश्लील व्हिडिओ होते। त्यात खेवलकर स्वतः सुद्धा दिसतोय। सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून परराज्यातून मुलींची तस्करी करण्यात यायची। मुलींना विवस्त्र करून लैंगिक अत्याचार आणि नंतर ब्लॅकमेल केलं जायचं। 7 मुलींसोबत आपत्तीजनक व्हॉट्सअप चॅट सुद्धा सापडले आहेत। आरुष नावाचा माणूस मुली सप्लाय करायचा। खराडी, गोवा, लोणावळा, साकीनाका, जळगाव या ठिकाणी त्यांच्या मुलींसोबत अनेक पार्ट्या झालेल्या आहेत। घरातल्या मोलकरणीचे सुद्धा वाईट फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये आढळून आल्याचं रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली आहे। ताई, खेवलकरांच्या संदर्भानं जी सगळी स्फोटक माहिती तुम्ही दिली त्यात काय नेमके आकडे आहेत? व्हिडिओ किती आहेत, फोटो किती आहेत, कोणाच्या फोनमध्ये हे सगळं सापडलेलं आहे? गेल्या 2 दिवसापूर्वी राज्य महिला आयोगाच्या वतीनं पुणे पोलीस आयुक्तांना पत्रव्यवहार केला होता। या पत्रव्यवहारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामधली मानवी तस्करी दिसून येते। यामध्ये मोठ्या प्रमाणामधले व्हिडिओ आहेत। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मुलींचं जे लैंगिक शोषण झाले ते रेकॉर्ड करून परत त्यांना एकदा ब्लॅकमेल केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा अशा घटना घडू नयेत, याला कोणी बळी पडू नये म्हणून पुणे पोलिसांना पत्रव्यवहार करून याची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आज राज्य महिला आयोगाला अहवाल प्राप्त झालाय। अतिशय भयानक आणि भयावह अशी परिस्थिती आहे। याच्यामध्ये आम्ही पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून एसआयटी गठीत करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये जवळजवळ 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो आहेत। असे एकूण 1749 फोटो आहेत। त्याचबरोबर मुलींचे अर्धनग्न व्हिडिओ आहेत यामध्ये आणि या फोटोच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेले असून त्यामध्ये त्यांना अंमली पदार्थ देऊन त्यांचं जे व्हिडिओ शूट करून परत एकदा त्यांच्याकडं ब्लॅकमेल करून त्यांची तस्करी केली गेली, हे अतिशय भयावह आहे। आणि म्हणून एकूण किती मुली आहेत ज्यांच्यासोबत अशा पद्धतीनं अत्याचार केले गेले? यामध्ये 300-350 पेक्षा जास्त मुली आहेत। हा अहवाल जो आहे हा पुणे पोलिसांचा अहवाल? हो, पुणे पोलीस। 350 हा खूप मोठा आकडा आहे। खरं म्हणजे देशातली सगळ्यात मोठी तसं म्हटलं तर आतापर्यंतची गोष्ट समोर आली असंही म्हणता येईल। या सगळ्या व्हिडिओजमध्ये या मुलींसोबत नग्नावस्थेत जे फोटो व्हिडिओ दिसतात, ज्या अहवालातून समोर आलेली गोष्ट आहे, त्यात खेवलकर, प्रांजल खेवलकर हे स्वतः दिसतात? हो। इतकं गंभीर आहे? हो। हे रॅकेट जे आहे हे कोण नेमकं चालवत होतं आणि किती लोक होते याबद्दलची काही माहिती या अहवालामध्ये दिसते? गेले 3.5 वर्षामध्ये काम करत असताना एका गोष्टीचा अंदाज येतोय की हे प्रकरण फार मोठ्या प्रमाणात भयानक परिस्थिती निर्माण करणार आहे। खरं तर पुणे विद्येचं माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे। पुण्यामध्ये येऊन अशा पद्धतीने विकृतीने वागणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि पुण्याची बदनामी केली जाते, महाराष्ट्राची देशामध्ये बदनामी केली जाते आणि एकंदरच ह्या सगळ्या घटनांमध्ये आम्हाला भीती वाटते की इतक्या मोठ्या प्रमाणातले व्हिडिओ आहेत, तर इतक्या मोठ्या प्रमाणात मुलींची तस्करी झाली, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेत आणि म्हणून एसआयटी गठीत करून हा सखोल असा तपास करावा म्हणून आम्ही पोलीस महासंचालक। नेमकी काय कारवाई केली जाऊ शकते इथून पुढच्या काळात? अशा पद्धतीनं जेव्हा गोष्ट समोर येते तेव्हा त्याच्यात काय नेमकी कारवाई, काय तरतूद केलेली असते? याच्यामध्ये आम्ही एसआयटीच्या माध्यमातून मागणी केलेली आहे की ह्या संपूर्ण घटनेचा तपास व्हावा, सीडीआर चेक केले जावेत। मुलींच्या या एसआयटीच्या कमिटी गठीत करत असताना त्याच्यामध्ये महिला पोलीस असावेत आणि ज्या मुली त्यांच्या तक्रारी देतील तर ती पूर्णपणे गोपनीयता बाळगली जावी, त्यांना देखील संरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी एकंदर मागणी या पत्रामध्ये केलेली आहे। खडसे असं म्हणतात की इतकी तत्परता तुम्ही इतर प्रकरणांमध्ये दाखवली नाही, प्रांजल खेवलकर हे माझे पती आहेत म्हणून इतकी तत्परता दाखवली जाते। कदाचित मला त्यांची खरं खूप सहानुभूती वाटते, पण गेल्या 3.5 वर्षामध्ये सर्वाधिक केसेस ह्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं सोडवल्या गेल्या।
आणि त्या विरोधात असल्यामुळे विरोधकाची भूमिका कायम मांडत आली. मला त्यांच्याबद्दल काही फार बोलायचंच नाही आहे. आता आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, पण दुसरीकडे जामिनासाठी देखील अर्ज केला आहे त्याच आरोपींना, ज्यांच्याबद्दल तुम्ही सगळी धक्कादायक माहिती सांगा. हे पोलिसांचं काम आहे, माननीय न्यायालयाचं काम आहे. हे काम ह्याच्यामध्ये जी घटना घडलेली आहे ही भयानक आहे आणि याच्यावरती आम्ही 3.5 वर्ष झालं काम करतो. स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहात या सगळ्या प्रकरणात? आता SIT आम्ही पोलीस महासंचालकांना जे पत्र पाठवले त्याच्यावरती त्यांनी निर्णय घ्यावेत. या सगळ्या निमित्तानं पुढारी न्यूज सोबत रुपाली चाकणकर यांनी सविस्तरपणे बातचीत केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.